कोरोनाचे उणे धुणे काढायचे असतील तर मी चर्चा करण्यासाठी तयार। उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। अंगलट आल्यावर फडणवीस फाटे फोडतात, ठाकरेंची टीका। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये यंदा मुसळधार पाऊस। म्हसवड इथल्या माणगंगा नदीनं पुराची पातळी ओलांडली। बाजारपेठांमध्ये सुद्धा शिरलं पावसाचं पाणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवरती हल्ला। अहिल्यानगर जवळच्या आरणगाव परिसरामध्ये अज्ञातांनी काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती। नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रम। तब्बल 9000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन। डॉक्टर हेडगेवार यांच्या आठवणींना उजाळा। मुंबईमध्ये कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता। कोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावरती कबूतरखाने सुरू करण्याची तयारी। 25 पैकी 12 वॉर्डांचा सकारात्मक अहवाल। पाणी टंचाई असलेला मराठवाडा पाण्याखाली कसा गेला? पर्यावरणाचं गणित नेमकं कुठे बिघडलं? पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्यासोबत माझा कट्टा आज रात्री 9 वाजता।